तर मागच्या लेक्चरमध्ये आपण मागील लेक्चरमध्ये युनिट नंबर 1 ऑफ S5 BCom सेमिस्टर 4 रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअरची इंट्रोडक्शन बेसिक नॉलेज बघितलं. त्याच्यानंतर त्यामध्ये आपण शेवटच्या भागात पाहिलं होतं की टाईप्स ऑफ प्रेफरन्स शेअर्स, किती प्रकारचे प्रेफरन्स शेअर्स आहेत. त्यामध्ये मेनली 3 टाईप्स ऑफ प्रेफरन्स शेअर्स, क्युम्युलेटिव्ह अँड नॉन क्युम्युलेटिव्ह, रिडीमेबल अँड इरिडीमेबल, पार्टिसिपेटिंग अँड नॉन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स. त्यातला पहिला प्रकार बघूया, क्युम्युलेटिव्ह अँड नॉन क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स. क्युम्युलेटिव्ह अँड नॉन क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स यामध्ये काय, जरी या प्रकारामध्ये काय म्हटले त्याने की जरी प्रेफरन्स शेअर होल्डर्सना डिव्हिडंडच्या पेमेंट बाबतीत इक्विटी शेअर होल्डर्सपेक्षा प्रायोरिटी असली तरी काही वेळेला प्रेफरन्स शेअर होल्डर्सना प्रायोरिटी असूनसुद्धा डिव्हिडंडचं पेमेंट केलं जात नाही. कधी, इफ कंपनी डज नॉट अर्न प्रॉफिट्स और कंपनी डज नॉट हॅव सफिशियंट प्रॉफिट्स. कंपनीकडं प्रॉफिटच नाही आहे, डिव्हिडंड हे प्रॉफिटमधून दिलं जातं शेअर होल्डर्सना, मग ती इक्विटी असेल किंवा प्रेफरन्स शेअर होल्डर्सना. पण जर कंपनीकडं प्रॉफिटच नाही आहे किंवा सफिशियंट प्रॉफिट नाही आहे पेमेंट ऑफ डिव्हिडंडसाठी, अशा वेळी एरियर्स ऑफ डिव्हिडंड्स आर कॅरी फॉरवर्ड. एरियर्स ऑफ डिव्हिडंड म्हणजे काय, समजा 2020, 2021, 2022, 2023 या 4 वर्षात कंपनीला प्रॉफिट कमी झालं, सफिशियंट प्रॉफिट झालं नाही, ज्याच्यामुळं कंपनी डिव्हिडंड देऊ शकलं नाही. मग असा जो 4 वर्षाचा डिव्हिडंड आहे जो द्यायचा होता पण दिलेला नाही, त्याला काय म्हटलं जातं, एरियर्स ऑफ डिव्हिडंड. हा कॅरी फॉरवर्ड केला जातो आणि कॅरी फॉरवर्ड केला म्हणजे पुढं तो तसाच देय आहे असा दाखवला जातो. म्हणजे हे पैसे देणं आहेत डिव्हिडंडच्या स्वरूपातलं कुणाला, प्रेफरन्स शेअर होल्डर्सना. अशामध्ये जर असे प्रेफरन्स शेअर होल्डर्स जे क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर होल्डर्स आहेत, अशांनाच एरियर्स ऑफ डिव्हिडंड पेड केला जातो इन फ्युचर व्हेन कंपनी अर्न्स प्रॉफिट. लक्षात आलं, प्रेफरन्स शेअर होल्डर्सना इक्विटी शेअर होल्डर्सच्या वर प्राधान्य असतं पेमेंट ऑफ डिव्हिडंडच्या बाबतीत. पण काही वेळेला जर कंपनीला प्रॉफिटच झाला नाही सलग 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष किंवा 1 वर्ष कुठलंही, तर अशा वेळी प्रेफरन्स शेअर होल्डर्सना सुद्धा डिव्हिडंड दिला जाऊ शकत नाही. मग अशा वेळी न दिलेला डिव्हिडंड आहे त्याला एरियर्स ऑफ डिव्हिडंड म्हणतात, जो कॅरी फॉरवर्ड केला जातो, पुढं देऊ असं सांगितलं जातं. अशा वेळी जर असे प्रेफरन्स शेअर होल्डर जर क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर होल्डर्स असतील, तर असा जो कॅरी फॉरवर्ड केलेला एरियर्स ऑफ डिव्हिडंड आहे तो डिव्हिडंड त्यांना फ्युचरमध्ये व्हेन कंपनी अर्न्स प्रॉफिट, अशा वेळी तो एरियर्स ऑफ डिव्हिडंड पेड केला जातो. म्हणून त्यांना क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स म्हणायचं. बट if the shares are non-cumulative preference shares, their arrears of dividend cannot be carried forward, and as such these shareholders lose their right of receiving dividend for the year in which कंपनी डज नॉट मेक प्रॉफिट ऑर सफिशियंट प्रॉफिट. क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर होल्डर्स असतील तर त्यांना हे पैसे डिव्हिडंडचे ॲरियर्स ऑफ डिव्हिडंड कॅरी फॉरवर्ड केलेला मिळणार. पण जर नॉन क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स असतील तर असे ॲरियर्स ऑफ डिव्हिडंडचे पैसे जे कॅरी फॉरवर्ड केलेले आहेत ते मुळात कॅरी फॉरवर्ड केले जात नाहीत आणि ते असे मागील 3, 2, 4 वर्षातील जे प्रॉफिट नसल्यामुळं न वाटलेले डिव्हिडंडचे पैसे आहेत ते त्यांना मिळणार नाहीत. सो दॅट इज द मेन डिफरन्स बिटवीन क्युम्युलेटिव्ह अँड नॉन क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स. क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्सना ॲरियर्स ऑफ डिव्हिडंडचे पैसे भविष्यात ज्यावेळी कंपनीला प्रॉफिट होईल त्यावेळी परत मिळणार
नॉन क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्सना ॲरियर्स ऑफ डिव्हिडंडचे पैसे रक्कम मिळणार नाही आणि ती कॅरी फॉरवर्ड पण होणार नाही. ॲरियर्स ऑफ डिव्हिडंड म्हणजे कंपनीकडे प्रॉफिट झालेला नसतो किंवा कंपनीकडे सफिशियंट पुरेसा प्रॉफिट नसतो डिव्हिडंड देण्यासाठी. अशा काळात कंपनी डिव्हिडंड वाटत नाही. प्रिफरन्स शेअर होल्डर्सना जरी प्रायोरिटी असली तरीसुद्धा वाटला जात नाही, तो तसाच कॅरी फॉरवर्ड केला जातो. त्याला ॲरियर्स ऑफ डिव्हिडंड असं म्हटलं जातं. क्युम्युलेटिव्ह असतील तर कॅरी फॉरवर्ड केलेला मिळणार फरक, नॉन क्युम्युलेटिव्ह असतील तर कॅरी फॉरवर्ड पण होत नाही आणि ॲरियर्स ऑफ डिव्हिडंड मिळत नाही. सो दिस इज द फर्स्ट टाइप्स ऑफ प्रिफरन्स शेअर्स, क्युम्युलेटिव्ह अँड नॉन क्युम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर. सेकंड इज रिडीमेबल and irredeemable preference shares. Redeemable and irredeemable preference shares. Redeemable means repayment. Redeemable म्हणजे काय? रिडम्शन. रिडम्शन म्हणजे काय? रिपेमेंट. कंपनी जे शेअर कॅपिटल गोळा करते, इक्विटी शेअर्स असतील किंवा प्रिफरन्स शेअर यांच्या माध्यमातून, लिमिटेड कंपनीच्या बाबतीत आपण विचार करतो. लिमिटेड कंपनी जे शेअर कॅपिटल गोळा करते ते कंपनीच्या पूर्ण लाईफ टाईममध्ये रिफंड करायचं नसतं. कंपनी कॅनॉट बी रिफंडेड ड्युरिंग द लाईफ ऑफ द कंपनी शेअर कॅपिटल विच इज कॉन्ट्रीब्युटेड बाय शेअर होल्डर्स. शेअर होल्डर्सकडून जे काही शेअर कॅपिटल कंपनी जमा करते, लिमिटेड कंपनी, ते शेअर कॅपिटल कंपनीच्या होल लाईफमध्ये रिपेड किंवा रिफंड करत नाही. पण कंपनी एक प्रोव्हिजन तयार करते. काय तयार करते? टू इश्यू सच टाईप ऑफ शेअर कॅपिटल ऑफ विच कॅन बी रिफंडेड. काही ठराविक शेअर कॅपिटल रिफंड करायचं. असं जे द शेअर्स आर कॉल्ड विच आर रिफंडेड इज नोन ॲज रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स. त्याच्यासाठी कंपनीनं काही रिस्ट्रिक्शन्स आणलेली आहेत. द रिडम्शन or repayment must be redemption or repayment of share capital must be out of profits. प्रॉफिट मधूनच ते रिपेमेंट केलं जावं. or out of proceeds of issue of fresh shares. एक तर प्रॉफिटमधून ते रिपेमेंट रिडम्शन करायचं किंवा नवीन परत फ्रेश शेअर्स इश्यू करायचे, त्या शेअर होल्डर्सकडून पैसे घ्यायचे आणि मग रिडीमेबल प्रिफरन्स शेअर होल्डर्सना किंवा शेअर्सच्या बदल्यात पैसे द्यायचे किंवा दोन्हीचे मार्ग अवलंबून शकतात. त्यामुळे द रिडम्शन ऑर रिपेमेंट मस्ट बी आउट ऑफ प्रॉफिट्स ऑर आउट ऑफ प्रोसीड्स ऑफ इश्यू ऑफ फ्रेश शेअर्स ऑर बोथ. Second condition laid down by the company is the shares to be redeemed. जे शेअर्स तुम्ही रिपेमेंट किंवा रिडम्शन करणार आहात मस्ट बी फुल्ली पेड बिफोर रिडम्शन. त्यांची अमाऊंट फुल्ली पेड कंपनीला झाली असली पाहिजे. म्हणजे 10 रुपयेचा शेअर आहे आणि एखाद्या शेअर होल्डर्सनं 8 रुपयेच दिलेले आहेत, तर कंपनी अशा वेळी 10च्या 10 रुपये म्हणजे उरलेले 2 रुपये जर पेड केले तरच त्याला ती रिपेमेंट ऑफ कॅपिटल होणार. त्यामुळे द शेअर्स टू बी रिडीम्ड ऑर रिपेड मस्ट बी फुल्ली पेड बिफोर रिडम्शन. शेअर होल्डर्सने ते सगळे पैसे आधी जमा करायचे, मगच त्याला त्याचे पैसे मिळणार. याच्या बरोबर उलटा आहे ते इरिडीमेबल प्रेफरन्स शेअर आर दोज प्रिफरन्स शेअर्स विच cannot be repaid or redeemed during the lifetime of the company. कंपनीच्या पूर्ण लाईफमध्ये असे प्रिफरन्स शेअर्स जे इरिडीमेबल आहेत, जे इरिडीमेबल म्हणजे ज्यांचं रिपेमेंट कंपनीच्या लाईफमध्ये कधीही होणार
नाही, त्याला इरिडीमेबल प्रिफरन्स शेअर असं म्हटलं जातं. सो दीज आर द टू टाईप्स, रिडीमेबल अँड इरिडीमेबल. रिडीमेबल म्हणजे रिडम्शन म्हणजेच रिपेमेंट. कंपनी पूर्ण लाईफमध्ये शेअर्सची पैसे कधीही परत देत नाही, पण ज्यावेळी लिक्विडेशन होणार आहे किंवा कंपनी अशी प्रोव्हिजन करते की ज्याच्यामध्ये द रिडम्शन और रीपेमेंट ऑफ प्रिफरन्स शेअर्स, रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स इज मस्ट बी आउट ऑफ प्रॉफिट्स और आउट ऑफ प्रोसीड्स ऑफ इश्यू ऑफ फ्रेश शेअर्स और बोथ, दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही मार्ग वापरायचे. आणि दुसरा, द शेअर्स टू बी रिडीम्ड मस्ट बी फुल्ली पेड बिफोर रिडम्शन, त्याला रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स असं म्हणतात. इरिडीमेबल म्हणजे जे रिडीमेबल नाही, ज्यांचं रीपेमेंट लाईफ टाईम ऑफ द कंपनीमध्ये कधीही केलं जात नाही. अँड द लास्ट पार्ट ऑफ द प्रिफरन्स शेअर्स इज पार्टिसिपेटिंग अँड नॉन पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअर्स. पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअर्स म्हणजे कोण? ज्यावेळी कंपनीला सरप्लस प्रॉफिट होतोय, प्रॉफिट झाला आहे पण त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे, सरप्लस झालेली आहे. कधी? ज्यावेळी पेमेंट ऑफ डिव्हिडंड झाल्यानंतर इक्विटी शेअर होल्डर्सना पुन्हा जर प्रॉफिट उरलेला असेल तर तो असा प्रॉफिट प्रिफरन्स शेअर होल्डर्सना वाटला जातो. त्यामुळे दे आर एंटायटल्ड टू पार्टिसिपेट इन सरप्लस प्रॉफिट रिमेनिंग आफ्टर रीपेमेंट ऑफ डिव्हिडंड टू इक्विटी शेअर होल्डर्स. प्रिफरन्स शेअर होल्डर्सना दिल्यानंतर, इक्विटी शेअर होल्डर्सना डिव्हिडंड दिल्यानंतर सुद्धा जर प्रॉफिट शिल्लक राहिला तर अशावेळी पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअर होल्डर्स आर एंटायटल्ड टू पार्टिसिपेट इन सरप्लस प्रॉफिट which is remained after payment of equity share capital. दूसरा है, if the preference shares are non participating, they are entitled to receive the dividend only at prescribed rate. जो फिक्स रेट आहे डिव्हिडंडचा तोच त्यांना मिळाला, ते हकदार आहे, त्यांना तेवढाच अधिकार आहे. अँड टू गेट देअर कॅपिटल रिफंडेड इन केस ऑफ वाइंडिंग अप ऑफ दी कंपनी, ज्यावेळी कंपनी बंद पडणार आहे, क्लोज होणार आहे, त्याचवेळी त्यांना कॅपिटल मिळण्याच्या बाबतीत सुद्धा अधिकार आहे आणि डिव्हिडंडच्या बाबतीत ठराविक दरानुसार डिव्हिडंड मिळण्याचा अधिकार आहे. बट दे आर नॉट एंटायटल्ड टू हॅव एनी शेअर इन द सरप्लस अमाऊंट. सरप्लस अमाऊंटमध्ये शेअर पाहिजे असेल, प्रॉफिट जादा झाला आहे त्यातलं शेअर पाहिजे असेल तर तो प्रकार आहे पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअर्स. आणि नॉन पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअर्सना सरप्लस अमाऊंटमध्ये कोणताही वाटा मिळणार नाही, त्यांना फक्त प्रिस्क्राईब रेटनं डिव्हिडंड मिळण्याचा अधिकार आहे आणि कंपनी वाइंड अप होत असताना त्यांचं शेअर कॅपिटल त्यांना रिफंड केलं जाईल, परत केलं जाईल. सो दीज आर दी 3 टाइप्स ऑफ प्रिफरन्स शेअर्स. फर्स्ट इज अ क्युम्युलेटिव्ह अँड नॉन क्युम्युलेटिव्ह, सेकंड इज अ रिडीमेबल अँड इरिडीमेबल, अँड थर्ड इज पार्टिसिपेटिंग अँड नॉन पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअर्स. सो दीज आर दी मेनली 3 टाइप्स ऑफ प्रिफरन्स शेअर्स. In next lecture we learn the concept of share capital. The capital which is not a preference share capital is known as share capital. So how the share capital of the company is divided is learn in a next lecture. Thank you.